नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या ठिकाणी मराठी व्याकरण या विषयाचे बघा आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. खालीलपैकी विरुद्ध शब्दाची या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. बघा, आपल्यापाशी या ठिकाणी बघा विरुद्ध आरती शब्दाची या ठिकाणी 4 जोडे आहेत. यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. अतिवृष्टी अनावृष्टी बघा बरोबर आहे. अनुकूल प्रतिकूल बघा या ठिकाणी बरोबर आहे. आबोल वाचाळ बघा या ठिकाणी बरोबर आहे. आयात या ठिकाणी आवक या ठिकाणी चुकीची जोडी आहे. आयातचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आयात करणे, निर्यात करणे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, आता सर्वांनी सांगायचंय चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी कोणता असेल. अरुण म्हणजे बघा सूर्य, दिन म्हणजे बघा दिनमणी म्हणजे सूर्य, दिनकर म्हणजे सूर्य, तर इंदू म्हणजे बघा या ठिकाणी चंद्र होईल. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चंद्राचा समानार्थी शब्द या ठिकाणी इंदू आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. संस्कृत शब्दामध्ये बदल होऊन मराठीमध्ये आलेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा, सर्वांनी सांगायचंय संस्कृत शब्दामध्ये बघा बदल होऊन जे काय बघा शब्द आलेले आपण त्यांना काय म्हणतो, तद्भव शब्द आपण असे म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलं. गोल्या घुबड. गोल्या घुबड हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. गोल्या घुबड बघा हे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलं. खालील मन पूर्ण करा. बघा, या ठिकाणी आपला मन पूर्ण करायची आहे. या ठिकाणी रिकामी जागा आहे बघा. ओठी तेच, ओठी तेच मनी, ओठी तेच पोटी. बघा, या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये कोणत्या प्रकारचा शब्द यायला पाहिजे. ओठी तेच पोटी. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी या रिकाम्या जागेमध्ये हा शब्द येईल. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. पुढील वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा, कानामध्ये मुंग्याचे वारुळ होणे. कानामध्ये मुंग्याचे वारुळ होणे म्हणजे काय. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कानामध्ये मुंग्याचे वारुळ होणे म्हणजे अतिशय राग येणे, खूप राग येणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या ठिकाणी योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, काय विचारलाय. ही पहा बस आली. ही पहा बस आली अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा काळ खालीलपैकी कोणत्या प्रकारचा काळ आहे. बघा, परीक्षेमध्ये या ठिकाणी काळावर या ठिकाणी प्रश्न असतात. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे. ही पहा बस आली, तर या वाक्याचा कोणता काळ व्हायला पाहिजे. अपूर्ण वर्तमान बघा काळाचं या ठिकाणी हे वाक्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलं. प्रथम हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे. बघा, सर्वांनी सांगायचं प्रथम. प्रथम हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे. सर्वांनी सांगायचं प्रथम, द्वितीय, तृतीय. बघा, प्रथम, द्वितीय, तृतीय हे काय असतं, क्रमवाचक आहेत पहा. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. माझ्याहून श्रेष्ठ माणसे जगामध्ये आहेत. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. बघा, विभक्तीवर या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न असतात. सर्वांनी सांगायचे अधोरेखित शब्द या ठिकाणी कोणता असेल. माझ्याहून. बघा, या ठिकाणी ऊन हा या ठिकाणी प्रत्यय लागलाय. ऊनहून. ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात. तर ऊनहून बघा हे प्रत्यय पंचमी विभक्तीचे प्रत्यय असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. आपण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे. बघा, सोपा प्रश्न आहे, कोणी चुकायचं नाही. आपण हा शब्द कोणता असेल. सर्वनाम आहे का, विशेषण आहे का, भाववाचक नाम आहे का, क्रियापद आहे का. बघा, आपण हा शब्द या ठिकाणी सर्वनाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण पहा 6,000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा संपूर्ण बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे बघा PDF आहेत सोबत उत्तरासोबत व मागील बघा झालेले सर्व पेपरचे या ठिकाणी PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवल्या जातील. बघा याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय विचारलंय, ह हा वर्ण कोणत्या प्रकारचा वर्ण आहे. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. ह हा कोणत्या प्रकारचा असेल बघा, ह या ठिकाणी महाप्राण या प्रकारचा या ठिकाणी वर्ण आहे. ह महाप्राण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलंय, गैरशिस्त या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. बघा परीक्षेमध्ये समास या ठिकाणी या घटकावर परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न असतात. गैरशिस्त या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, गैरशिस्त बघा या शब्दामध्ये अवयभाव समास या प्रकारचा समास आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे. बघा परीक्षेमध्ये अलंकार व त्यावर या ठिकाणी त्याच्यावर बघा उदाहरणे यावर बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतात. आभाळागत माया तुझी आम्हावरती राहू दे या काव्यपंक्तीमध्ये कोणता अलंकार असेल. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे, उपमा अलंकार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पुढील पर्यायापैकी विसंगत या ठिकाणी शब्द ओळखायचा आहे. विसंगत बघा या ठिकाणी विद्या, भाषा, आज्ञा, काठ्या बघा सर्वांनी सांगायचं आहे. यापैकी विसंगत या ठिकाणी शब्द बघा अनेक वचनी, एक वचनी या प्रकारचा या ठिकाणी हा शब्द आहे. बघा काठ्या ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी इकारांत ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विसंगत या ठिकाणी शब्द होईल. विषय क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं, बटाट्याची चाळ. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर याचं योग्य उत्तर काय असेल, पु ल देशपांडे. पु ल देशपांडे पहा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा सर्वांनी सांगायचं आहे. मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न होता, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी. 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी बघा या दिवशी मराठी भाषा गौरव दिन असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी चंडाशू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा आता या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी शब्द नवीन असेल. चंडाशू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल. बघा सर्वांनी नदी, पर्वत, सूर्य, चंद्र बघा एवढे या ठिकाणी महत्त्वपूर्ण बघा समान शब्द सर्वांनी पाठ करून ठेवायचे आहेत. परीक्षेमध्ये बघा या ठिकाणी परीक्षेवर या घटकावर या ठिकाणी प्रश्न असतात. चंडासूचा समान शब्द, चंडासू म्हणजे काय, चंडासू म्हणजे सूर्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे, उपद्रवी. उपद्रवी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. आता उपद्रवी, निरुपद्रवी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय विचार, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय, कामाची टाळाटाळ करणारा. कामाची टाळाटाळ करणारा आपण त्यांना काय म्हणतो, कामचुकार. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलंय, थोडे थोडे साठवीत राहिल्यास. थोडे थोडे साठवीत राहिल्यास मोठा संचय निर्माण होतो या अर्थाची म्हण कोणती असेल. बघा सोपा प्रश्न आहे. थेंबे थेंबे तळे साचे म्हणजेच या ठिकाणी या अर्थाची योग्य म्हण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलंय, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी बघा संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, माझे विद्यापीठ. माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बघा परीक्षेमध्ये बघा प्रसिद्ध पुस्तक आणि त्यांचे लेखक यावर बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतात. माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर नारायण सुर्वे पहा माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, कुत्रा हाल न खाणे. कुत्रा हाल न खाणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. बघा सर्वांनी या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे.
सर्वांनी सांगायचे कुत्रा हाल न खाणे म्हणजे काय? अतिशय दयनीय अवस्था होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अर्ज, इनाम हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा सर्वांनी सांगायचं आहे अर्ज आणि इनाम बघा हे शब्द बघा या ठिकाणी अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले बघा हे शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची या ठिकाणी संधी आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? पुनर्जन्म या शब्दामध्ये विसर्ग संधी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? महायुद्ध या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? महायुद्ध, महान असे युद्ध. बघा सर्वांनी सांगायचे समास या घटकावर परीक्षेमध्ये प्रश्न असतात. बघा महान युद्ध, महायुद्ध, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे कर्मधारय समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शर्वरी म्हणजे काय? निशा, रजनी, शर्वरी. बघा शर्वरी म्हणजे रात्र आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. जागृत आपण म्हणतो जागृत देवस्थान आहे. जागृतचा विरुद्धार्थी शब्द काय आला पाहिजे? जागरस्त, निद्रिस्त. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय? एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे. एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे आपण त्यांना काय म्हणतो? धर्मांतर म्हणतो. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे या अर्थाची म्हण कोणती असेल? गुरुची विद्या गुरुला फळणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या अर्थाची योग्य म्हण आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी काय विचारलाय? वाक्प्रचार पहा उदक सोडणे. उदक सोडणे म्हणजे काय? उदक सोडणे म्हणजे त्याग करणे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य या ठिकाणी अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारला? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? आपण त्यांना काय म्हणतो? बघा क्रियापद असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला 1 लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे. कारण तुम्हाला अशी बघा महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलंय? गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सर्वांनी सांगायचे गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पावसात भिजू नका. पावसात भिजू नका अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? पावसात. पावसात बघा या ठिकाणी त हा प्रत्यय लागलाय. त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? पहा त इ आ. त इ आ बघा हे प्रत्यय काय असतील? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मेहनत हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? मेहनत हा शब्द काय असेल? अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय? पुढील शब्दापैकी विसंगत जोडी ओळखा. आता मोठा, मोठेपणा, शांत, शांतता, लायक, लायकी, माणूस, मनुष्यत्व. आता या ठिकाणी बघा हे भाववाचक नाम या ठिकाणी केलेला शब्द आहे आणि त्यांचं भाववाचक नाम केलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी माणूसचं काय व्हायला पाहिजे? माणूसचं भाववाचक नाम काय होईल? माणूसचं माणुसकी व्हायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विसंगत जोडी आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा पाहूयात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? वीज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता याचा समानार्थी शब्द कोणता असेल? सुमन म्हणजे फूल. बघा चपला. वीजचा या ठिकाणी समानार्थी शब्द कोणता असेल? वीजचा समानार्थी शब्द कोणता असेल? चपला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता नदी. नदीचा समानार्थी शब्द कोणता असेल? अही म्हणजे आही, भुजंग हे काय असतील? आही भुजंग म्हणजे सर्प, कासार म्हणजे तलाव. बघा नदी म्हणजे तटीनी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 तटीनी, सरिता. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. या ठिकाणी आवश्यक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आवश्यक, अनावश्यक. बघा सोपा प्रश्न आहे. आवश्यकचा काय आला पाहिजे? अनावश्यक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्या ठिकाणी 3 नद्या एकत्र मिळतात. ज्या ठिकाणी
तीन नद्या एकत्र मिळतात आपण त्यांना काय म्हणतो? त्रिवेणी संगम म्हणतो. पहा, ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र मिळतात आपण त्यांना काय म्हणतो? संगम म्हणतो. या ठिकाणी तीन नद्या आहेत म्हणजे त्रिवेणी संगम यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा, अडचणीमध्ये प्रसंगी शहाण्या माणसाला विद्वान माणसं. बघा, अडचणीमध्ये काय व्हायचं? अडचणी व प्रसंगी शहाण्या व विद्वान माणसाला सुद्धा मूर्ख माणसाची बघा मनधरणी करावी लागते. म्हणजे विद्वान माणसाला सुद्धा एखाद्या वेळी मूर्ख माणसाची बघा मनधरणी करावी लागते. या अर्थाची मन कोणती असेल? बघा, याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे अडला हरी धरी गाढवाचे पाय. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन या अर्थाची योग्य मन आहे. विषय क्रमांक 5 भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणाचा होता? तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. थंडा फराळ करणे. थंडा फराळ करणे म्हणजे काय? उपाशी राहणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी अलंकारिक शब्द कोणता आहे? दीड शहाणा. दीड शहाणा म्हणजे काय? मूर्ख मनुष्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या दीड शहाणा म्हणजे मूर्ख मनुष्य. ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आज, काल, नंतर, अगोदर. बघा, या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा, वाक्यामध्ये बघा काही शब्द असतात आज, काल, नंतर, अगोदर. बघा, हे काय असतील? क्रियाविशेषण. बघा, या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत क्रियाविशेषण. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. मागील बघा परीक्षामध्ये हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. गुलाम, शहाणा, चतुर, शौर्य. बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी भाववाचक नाम कोणतं असेल? गुलाम, शहाणा, चतुर, शौर्य. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांचे PDF आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल बघा, बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, हिंदी, सामाजिक शास्त्र, मागील बघा झालेले पेपरचे PDF. ज्यांना कोणाला बघा महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF 1 मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.